कृष्णाचार्य गोविंदाय नमः। ज्या ज्या ठिकाणी मनजाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, देवी नवी मस्तकच्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय होई। तराळे जयाची असे जन्म होली, श्रीदत्त उपासना नित्य नेमी, गुरु वासुदेवे कृपापूर्ण केली, नमस्कार नानास माझा ठिकाणी। बुडालो असे मी भवसागरात, हाती धरा सद्गुरुमान सात, कृपा करी मजवरीची विलासा, नमस्कार माझा तुला कृष्णदास। आज पूजनीय काकांच्या जो आपला सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण मागील वर्षापासून जे साजरे करत आहोत, तर त्या निमित्ताने इथे बोलण्याचा योग येत आहे। बरेच दिवसापासून आमच्या ज्या पमाच्या सोहळकर आहेत तर त्या खूप दिवसापासून म्हणत होत्या किंवा तुम्ही कारंजाला जाऊन, शेलापूरला जाऊन, मलकापूरला जाऊन, बऱ्याच ठिकाणी जाऊन प्रवचन होतात, परंतु खामगावमध्ये मात्र अजूनपर्यंत हा योग आला नाही। आणि खामगावमध्ये खरोखर म्हटलं आपण रोजच आहे, आपलं रोजच बोलणं होते, त्याच्यामुळे काय बोलायचं आई देखील एक विचार होता। परंतु एक योग असा आला की मागल्या वर्षी ज्यावेळी आपण सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रारंभ केला होता, तर त्यावेळी अकल्पितपणे असा एक विचार आला होता डोक्यामध्ये की आपण या वर्षभरामध्ये काकांबद्दलच बोलायचं, सद्गुरूंबद्दलच बोलायचं असं ठरवलेलं होतं। आणि मग योग असा आला की सगळ्यांना माहिती आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये जवळपास एक 5-6 प्रवचन जे आहेत तर ते ऑनलाईन प्रवचन झालेले होते। आणि मग तोच धागा पकडून पुढे यावर्षी दरवर्षी जे कारंजाला प्रवचन होते, तर कारंजाला प्रवचनाचा विषय जो आहे तो मोठ्या महाराजांचा असतो। परंतु यावेळी त्या दिवसामध्ये लॉकडाऊन लागलं, सगळे कार्यक्रम रद्द झाले। तिथे बोलवण्यात आलं, तिथे गेल्यानंतर मग त्यांनी सहजच म्हटलं की कार्यक्रम जरी नाही आहे म्हणे कोणते, परंतु तुम्ही आले आहे तर प्रवचनाची सेवा करा। मग त्यांना सांगितलं, म्हटलं आपण जे म्हणत होतो किंवा आपला जो विषय होता तर तो विषय यावेळेस न घेता, तर ते म्हणे तुम्हाला दोन्ही विषय वाटला तो विषय घ्या। आणि म्हणून त्याही वेळेस काकांचाच विषय घेतला गेला। नंतर शेलापूरला झालं, शेलापूरला देखील काकांचाच विषय घेतला गेला। आणि मग आता असं ठरवलं की अजून जे वर्षभर म्हणजे जे 8-10 दिवसाचा कालावधी आहे, तर या 8-10 दिवसाच्या कालावधीमध्ये देखील आपण काकांबद्दलच बोलावं। आणि जेणेकरून या वर्षभराच्या काळामध्ये काकांची ती एक प्रकारे सेवा होईल। सगळ्यांना काकांसमोर आपण काकांच्या बद्दल बोलल्यानंतर सगळ्यांना काही ना काही त्यामधून मिळण्याजोगा आहे हा विचार केला। आणि म्हणून मग त्यांनी ज्यावेळी म्हटलं की आपल्याकडे आपण ठेवूया म्हणून ट्रिपल झाल्यानंतर, तर म्हटलं लोकांचा वेळ जास्त जाणार नाही याची दक्षता घेऊ आपण आणि निश्चितपणे ठेवूया। आणि तर हे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्तचं पुष्प आपण अर्पण करीत आहोत काकांच्या चरणी। मज हृदयी सद्गुरु, ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेल्या माऊलींनी की मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो ना संसार करू, म्हणून विशेष अत्यागुरु विवेकावरी। अर्थात त्यांनी जो सद्गुरू जो महिमा आहे तो सद्गुरू महिमा वर्णन केलेला आहे। सध्या ज्ञानेश्वरांची माऊलींवर सिरियल सुरू आहे, बहुतांश लोक ते पाहतात। त्यावेळी आपल्या असं लक्षात येते की माऊली आणि त्यांचे गुरु निवृत्तीनाथ हे सोबत आहेत, त्यांचा सहवास आहे। आणि त्यांचा सहवास असताना माऊली प्रत्यक्ष भगवंताचा अवतार असं असताना देखील त्यांच्या सद्गुरूंप्रती त्यांची जी निष्ठा आहे, त्यांची जी श्रद्धा आहे, ती श्रद्धा किती आहे हे ती सिरियल पाहिल्यानंतर आपल्याला अनुभवास येते। मग त्याच वेळी आपल्या काकांची देखील आठवण येते आणि आपल्या काकांचं आणि ज्ञानेश्वर माऊलींचं असलेलं साधर्म्य जे आहे हे साधर्म्य आपल्याला दिसून येते की काका देखील सद्गुरू नानांच्या सहवासामध्ये होते। आणि जशी ज्ञानेश्वर माऊलींची निवृत्तीनाथांप्रती श्रद्धा होती, निवृत्तीनाथांप्रती निष्ठा होती, एकाग्रता होती, त्याच पद्धतीने आपल्या काकांची देखील नानांच्या सहवासात असताना देखील आणि नंतर या इकडे मलकापूर, खामगाव आपल्या इकडच्या प्रांतात आल्यानंतर म्हटलेलं होतं की काकांनी येतानाच सद्गुरू नानांना आपल्या हृदयामध्ये अधिष्ठित करून आणलेलं होतं। आणि त्या पद्धतीने इथे आल्यानंतर प्रत्यक्ष नाना आणि काका हे भिन्नच राहिले नाही। आपल्याला अनेक अनुभव असे आले की नाना आणि काका हे एकच आहे। म्हणजे काकांनी नानांना आपल्या मध्येच वसवून आपल्या इथे आणलेलं होतं। आणि मग म्हणूनच म्हणतात की जे साधर्म्य जे आहे निवृत्तीनाथ
आणि ज्ञानेश्वर माऊली, त्याच प्रकारे नाना आणि काका यांच्यामधले जे साधर्म्य आहे हे साधर्म्य आपल्याला जागोजागी दिसून येते. काका हे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींचं कृपा पात्र हे देखील यावेळी अगदी निक्षून सांगायला अगदी आनंद होतो. कारण अनुभव असा आहे की प्रत्यक्ष घडलेली घटना अशी आहे की साधारणतः 1965 ची हे दिवस असतील. काकांनी नोकरीचा राजीनामा 1964 मध्ये दिला आणि काकांचा संत दर्शनाचा प्रवास सुरू झालेला. काकांनी सर्वात प्रथम पावसला जाऊन सोहम साधना सुरू केली आणि ही साधकावस्था सुरू असताना काकांचे एक मित्र सुरेश घैसास नावाचे होते. तर ते एक दिवस असेच काकांकडे आले आणि काकांना म्हणाले की अरविंदा, उद्या मी 3 वाजता मुंबईच्या डॉक्टर दातार म्हणून जे आहे त्यांची वेळ मागून घेतलेली आहे, तर आपण दर्शनाला जाऊया म्हणून. हे जे दातार होते, डॉक्टर दातार जे होते, हे अत्यंत उच्च असे साधक अधिकारी संपन्न पुरुष होते आणि ते दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट करायचे. परंतु संपूर्ण जी ट्रीटमेंट आहे तरी आधी स्वामी परमहंसांना, रामकृष्ण परमहंसांना सांगायचे आणि नंतर ते ट्रीटमेंट करायचे. अत्यंत उच्च साधक काकाची साधकावस्था होती. काकांनी लगेच काका तयार झाले आणि काका म्हणे की काहीच हरकत नाही, म्हणे आपण उद्या जाऊया म्हणून. अजूनही अद्यापही दादर पश्चिम मध्ये पोर्तुगीज चर्च जो आहे, तर त्या पोर्तुगीज चर्चच्या समोर त्यांचा दवाखाना होता. आता तो दवाखाना नाहीये, परंतु त्यावेळी मात्र तो पोर्तुगीज चर्च अजूनही आहे, तर त्याच्या समोर तो दवाखाना होता. तर काकांनी वेळ मागून घेतली. या दातारांचं वैशिष्ट्य असं होतं, डॉक्टर दातारांचं, मी तुम्हाला आधीच म्हटलं की ते अत्यंत उच्च कोटीचे असे साधक होते. तर ते रोज मानस पूजेला बसायचे, ध्यानाला बसायचे आणि त्यांना रोज रामकृष्ण परमहंस जे आहे, तर हे रामकृष्ण परमहंस हे संदेश द्यायचे, रोज दर्शन द्यायचं आणि जे बाकीच्या ज्या काही अनुभूती असतील त्या अनुभूती सांगायच्या, मार्गदर्शन द्यायचे. ते ज्या दिवशी काका दुपारी 3 वाजता जाणार होते, त्या दिवशी सकाळी ते पुन्हा ध्यानात बसले. परंतु त्या दिवशी ध्यानामध्ये बसल्यानंतर 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, तरी देखील रामकृष्ण परमहंस त्यांच्या ध्यानामध्ये येतच नव्हते. त्यांच्या ध्यानामध्ये त्या दिवशी ज्ञानेश्वर माऊली आली आणि ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना दर्शन देऊन सांगितलं की आज तुझ्याकडे दुपारी 3 वाजता जे अरविंद आगाशे येणार आहे, तर ते माझं पात्र आहे. मी त्यांच्या आयतनावर बसलेलो आहे. त्यांच्या मूलाधार चक्र जे आहे, त्यांच्या मूलाधार चक्रावर मी बसलेलो आहे. प्रसंग फक्त इथेच घडला नाही, एवढ्या पुरतीच घडला नाही, तर हे या पद्धतीने रामकृष्ण परमहंसांनी, ज्ञानेश्वर माऊलींनी काकांबद्दलची महानता जी आहे, ती काकांबद्दलची महानता त्या दातारांना सांगितली. आणि त्यानंतर मग ज्यावेळी दुपारी काका गेले त्या ठिकाणी, एकमेकांचं ज्यावेळी भेटी झाल्या आणि त्यावेळी सहज बोलता बोलता ज्ञानेश्वर माऊलींचा सकाळचा जो प्रसंग होता, हा सकाळचा प्रसंग सांगितला गेला. हा सकाळचा प्रसंग सांगितल्याबरोबर काकांची त्या ठिकाणी 2 तासाची भाव समाधी लागलेली. इतकं ज्ञानेश्वर माऊलींचं आणि सद्गुरू आपल्या काकांचं साधर्म्य होतं. आणि म्हणूनच आपण ज्ञानेश्वरीमध्ये आता इथे मध्यंतरी संजू महाराज घोडबोळे म्हणून जे आहे ते आले होते. काका असताना देखील ते यायचे. काका असताना बरेच संत यायचे. आता काही संत काका नसताना देखील यायला लागलेले आहेत. परंतु हे जे घोडबोळे जे आहेत, तर हे काका असताना, संजू घोडबोळे म्हणून आहे, हे काका असताना काकांकडे 2-3दा आलेले होते. काकांनी ज्यावेळी त्यांना काका म्हणून दाखवायचे, भजन वगैरे काकांना आवड होती. काकांनी ज्यावेळी त्यांना आल्यानंतर भजन म्हणून दाखवलं, त्यावेळी त्यांच्या तोंडातून उत्स्फूर्तपणे वाक्य निघालं की काकांचे अभंग हे कधीही भंग न होणारे आहे आणि त्याची आणि ज्ञानेश्वर माऊलींची साधारणता जी अभंगाची जी लिखाणाची जी साधारणता आहे, ही लिखाणाची साधारणता आहे. म्हणजे असं वेळोवेळी काका आणि ज्ञानेश्वर माऊली जी आहे, तर ही एकच आहे अशा आपल्याला प्रसंग दिसतात, अशा आपल्याला अनुभूती येतात, अशा आपल्याला गोष्टी दिसून येतात. आज सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतः एवढा ईश्वराचा अवतार असून देखील ज्याप्रमाणे प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी आपल्या सद्गुरु स्थानाची एकनिष्ठ राहिले, सद्गुरूंनाच आपलं सर्व काही वाहिलं, त्याच पद्धतीने आपल्या काकांनी देखील, अगदी काकांनी देह ठेवेपर्यंत देखील कधीच म्हटलं नाही किंवा तुम्ही मला नमस्कार किंवा करा किंवा तुम्ही माझा अमुक करा. काका जेही म्हणायचे, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, मी कसं वेगळं विशेष सांगत नाही असं नाही आहे. फक्त हे उजळणी होते आहे, आपल्याला त्या गोष्टी आठवत आहेत, रिकॉल केल्यासारखं होतं. तर काका नाही मी सांगायचं नाही, जेही काही असेल ते नानांना सांगा. वास्तविक मला सांगायचं सगळं स्वतः काका, सगळ्या समस्यांचं
निराकरण काकाच करायचे, मार्गदर्शन काकाच करायचे, परंतु ही जी वृत्ती आहे ही वृत्तीच आपल्याला घेणं अत्यंत आवश्यक आहे. हा जो भाव आहे काकांच्या चरणीचा, हा भाव घेणं आवश्यक आहे. आता बरेच जण म्हणतात, बरेच जण ज्यावेळी भेटतात त्यावेळी म्हणतात की नाही आम्ही अमुक करतो, आम्ही डमुक करतो, आम्ही काकांनी जे नानांचं सुरू केलेलं आहे ते आम्ही करतो. अरे मान्य आहे, आपण नानांचं करायलाच पाहिजे, कारण ती पहिली गोष्ट आहे. काकांनीच आपल्याला नाना दाखवून दिलेले आहे, आपण ते करायलाच पाहिजे. परंतु त्याच बरोबर आपण काकांचा देखील महिमा वाढवायला पाहिजे. आपण फक्त इतपत सांगतो की काकांनी अगदी नाना शेवटपर्यंत केलं. मग आता आपला हा धर्म आहे, शिष्य धर्म आपला हा आहे, स्वधर्म आपला हा आहे की आपण देखील काकांची नानांप्रती असलेली जशी निष्ठा आहे तशीच निष्ठा आपण देखील काकांप्रती असली पाहिजे. आपली देखील प्रत्येक शिष्याची, प्रत्येक सेवकाची जी निष्ठा आहे तरी प्रत्येक सेवकाची निष्ठा ही असली पाहिजे. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरामध्ये आपण बघतो की सद्गुरू प्रतीचं जे निष्काम प्रेम आहे, हे निष्काम प्रेम हेच आपल्याला काकांच्या जीवनामध्ये देखील नानांच्या बाबतीमध्ये जे होतं तर ते आपल्याला जागोजागी आढळून येते आहे. आणि म्हणूनच माऊलींनी पुढे ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, म्हणून जाणी तेजे गुरु भजिजे. आपण जाणीवपूर्वक गुरु केले पाहिजे, जाणीवपूर्वक गुरूंचं भजन केलं पाहिजे, जाणीवपूर्वक गुरूंचं अर्चन केलं पाहिजे. म्हणून जाणी तेजे गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे, ते जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषिती. या ठिकाणी माऊली असं म्हणते आहे की आपण जे एखादा वृक्ष आहे आणि एखाद्या वृक्षाला पानं आहेत, फळं आलेली आहेत, फुलं आलेली आहेत, परंतु आपण त्या पानांना, फुलांना किंवा फळांना पाणी देताना त्याला देत नाही आहे. आपण देताना कुठे देतोय? आपण मुळाच्या जवळ पाणी देतो आहे. आणि मुळाला पाणी दिल्यानंतर संपूर्ण पानामध्ये, संपूर्ण फळामध्ये, संपूर्ण फुलामध्ये ते पाणी पोहोचते आहे. म्हणून मुख्य काय आहे तर मूळ आहे. मूळ जे आहे या मुळाजवळ ज्यावेळी आपण सिंचन करतोय, पाण्याचं सिंचन करतोय, पाणी आपण त्या ठिकाणी देतो आहे, तर त्यावेळी ते पाणी बरोबर त्या मुळापासून त्या झाडापर्यंत, त्याच्या पानापर्यंत, त्याच्या फुलापर्यंत, त्यापर्यंत पोहोचते आहे. त्याचप्रमाणे आपण सद्गुरूंची जर सेवा केली, आपण सद्गुरूंप्रती जर निष्ठा राखली, आपण ज्यावेळी सद्गुरूंचं करतो आहे तर त्यावेळी हेच सद्गुरू आपल्याला संपूर्ण देव जे आहेत आपले, संपूर्ण आपण म्हणतो की आमच्या इप्सित देवता ही आहे, उपास्य देवता ही आहे, तर सद्गुरूंचं केलं की तुमच्या जे इप्सित आहे, ही उपास्य देवता आहे, त्या उपास्य देवतेपर्यंत तुम्ही बरोबर पोहोचत असता, हे आपल्या लक्षात येईल. त्याचबरोबर ज्याप्रमाणे आपण पाहतो, दुसरं माऊलींनी उदाहरण दिलेलं त्याच्यामध्ये की माऊली म्हणते आहे की ज्या पद्धतीने आपण समुद्रामध्ये स्नान केलं की सर्व तीर्थांचं स्नान होते. मग त्यासाठी आपल्याला गंगेमध्ये वेगळं जायचं, यमुनेमध्ये वेगळं जायचं, गोदावरीमध्ये वेगळं जायचं, नर्मदेमध्ये वेगळं जाऊन स्नान करण्याची गरज भासत नाही. कारण समुद्राला आपण सर्व तीर्थांचं स्थान असं म्हणतो, सर्व तीर्थांचं माहेरघर असं आपण म्हणतो. म्हणून समुद्राचं स्नान केलं की सगळं तीर्थांचं स्नान त्यामध्ये होत असते. त्याचप्रमाणे सद्गुरूंची ठाई देखील सर्व देवता ज्या आहेत या सर्व देवता असतात. आणि सद्गुरूंची सेवा केली, सद्गुरूंची भक्ती केली की आपल्याला संपूर्ण देवतांपर्यंत, संपूर्ण देवांपर्यंत आपली जी भक्ती आहे, आपली जी सेवा आहे, ही सेवा सद्गुरू पोहोचवत असतात. आपले जे सद्गुरू आहेत ही सद्गुरू सेवा आपले ते त्या देवतांपर्यंत, त्या देवांपर्यंत, त्या भगवंतापर्यंत आपली जी सेवा असेल, आपली जी भक्ती असेल, ही भक्ती पोहोचवत असतात. असं वेगळं ह्याचं करा, वेगळं त्याचं करा अशी करण्याची गरज नसते. तर ज्या पद्धतीने समुद्रामध्ये सर्व तीर्थ आलेले आहेत त्याच पद्धतीने सद्गुरूंच्या चरणाशी देखील सर्व तीर्थ हे वास करत असतात. सद्गुरूंचे पायी देखील सर्व तीर्थ वास करत असतात. काकांनी एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे की सद्गुरू चरणी रेवा गंगा माई आहे म्हणून. तर अशा पद्धतीने आणि काकांनी आणखी काय याच्यामध्ये म्हटलेलं आहे की पाऊले ही पूजितांना दुःख जाते लोकुनी आणि येते अंतरिके सौख्य झाले गाठुनी. पाहुनिया हा महिमा सर्व तीर्थे लाजली. कारण सर्व तीर्थ जे आहे तर हे सर्व तीर्थ सद्गुरूंच्या चरणाशी आहे. आणि हे जे सर्व तीर्थ सद्गुरूंच्या चरणाशी आहे, तर म्हणूनच सद्गुरूंचं जे स्थान आहे, आपल्याला सांगायचं तात्पर्य हेच आहे की सद्गुरूंचं जे स्थान आहे हे सद्गुरूंचं स्थान प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येक शिष्याच्या जीवनामध्ये, प्रत्येक सेवकाच्या जीवनामध्ये हे अनन्य असं असते. हे त्याची दुसरी कोणी उपमाच नाही आहे.
कारण त्याला जर आपण सद्गुरूंना जर कोणती उपमा द्यायची म्हटलं, चंद्राची उपमा द्यायची म्हटलं, त्याच्यामध्ये देखील डाग आहे, त्याच्यामध्ये देखील तो कधी कमी होतो, कधी जास्त होतो, 15 दिवस कमी होतो, नंतर नाहीच होतो, नंतर पुन्हा 15 दिवस वाढत जातो. सूर्याची जर आपण सद्गुरूंना उपमा दिली तर सूर्य प्रखर होत जातो, तो लोकांना जाळतो. आता आपण सध्या पाहतो खांबामध्ये ऊन किती येतं या सध्या सगळ्या ठिकाणी. म्हणून सद्गुरूंना सूर्याची देखील उपमा देता येत नाही. सद्गुरूंना इव्हन आपण जे म्हणतो गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, त्यांची देखील जर आपण उपमा दिली तरी देखील ती थोडकी पडते. कारण हे जे तीर्थ आहे, या ज्या विविध प्रकारच्या नद्या आहेत, तर विविध प्रकारच्या नद्या, विविध प्रकारचे तीर्थ हे आपल्या सारख्या पातकांनी आपण त्या ठिकाणी अनुभव केल्यानंतर ते काही काळ मलिन होत असतात. परंतु संत असे आहेत की त्यांच्या जवळ आपण यासारखे अधम लोक गेले, पापी लोक गेले तरी देखील ते मलिन होत नाही. उलट जे मलिन ज्या नद्या झालेल्या असतात आपल्यासारख्यांनी त्या ठिकाणी स्नान करून जाऊन, तर संतांची ती वाट पाहत असतात, सद्गुरूंची ती वाट पाहत असतात ते तीर्थ, की एकदा का सद्गुरूंचा स्पर्श झाला, सद्गुरूंनी एकदा का आपल्या पाण्याला स्पर्श केला की त्या पुन्हा पूर्वीसारख्या नव्हे तर पूर्वीपेक्षाही जास्त शतपटीने त्या पवित्रता होत असतात. म्हणून सद्गुरूंना आपण त्यांची देखील उपमा देऊ शकत नाही. म्हणून सद्गुरू हे अनुपमेय आहे. सद्गुरूंना आपण कशाची उपमा देऊ शकत नाही. सद्गुरू जे आहे हे सद्गुरू हे अनुपमेय आहे. सद्गुरूंची सेवा केली असता आपल्याला ब्रह्मस्थिती प्राप्त होते. सद्गुरूंची सेवा केली की आपल्याला दुसऱ्या कोणत्याही याची गरजच नाही, आवश्यकताच पडत नाही, तर त्या ठिकाणी आपल्याला ब्रह्मस्थिती प्राप्त होते. आणि आणखी एक महत्त्वाचं सद्गुरूंचं वैशिष्ट्य असं की बाकीच्या ठिकाणी आपण कुठेही गेलो तरी देखील आपण शिकत असताना, कोणाकडून काही घेत असताना आपल्याला समोरचा देताना थोडंसं तरी राखून देत असतो. परंतु सद्गुरू माऊली अशी आहे की सद्गुरू माऊली आपल्याजवळ राखूनच ठेवत नाही. शिष्यांना हजारो हातांनी ती देत राहते. म्हणतात ना की देणाऱ्याचे हात हजारो, फाटकी माझी झोळी. आपली झोळी आहे ही दुबळी माझी झोळी आहे, फाटकी माझी झोळी आहे. परंतु सद्गुरू असे आहे की ते अनंत हाताने तुम्हाला देतात आणि सगळ्यात शेवटी ते आपलं या हृदयीचे त्या हृदयी तर देतातच, परंतु आपणासारखे करीती तात्काळ लगेच आपल्याला ते स्वतःसारखं करून देतात. अशी सद्गुरूंची ख्याती आहे, सद्गुरूंचा महिमा आहे. ते काहीही देताना राखून ठेवत नाही, शिष्याप्रती काही ते ठेवत नाही किंवा मी याला हे देत नाही किंवा काही हे नाही, उलट ते देत राहतात. एकदा असंच 2007 मध्ये काका औरंगाबादला होते आणि डॉक्टर पोहेकर त्यांच्याकडे मुक्काम होता. त्यांनी काकांना विचारलं, काका सद्गुरूंना काय मागितलं पाहिजे? त्यावेळी काकांनी इतकं समर्पक उत्तर दिलेलं आहे की ते समर्पक उत्तर आपण सगळ्यांनी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. काका त्यांना म्हणाले की सद्गुरूंना असं काही मागायचं की सद्गुरूंना लुटून घ्यायचं असते, सद्गुरूंना लुटता आलं पाहिजे. आणि सद्गुरूंना लुटल्यानंतर एक क्षण असा येतो की सद्गुरू मग आपल्याला म्हणतात की आता मला तर तुला घेण्यासारखं माझ्याजवळ आता काहीच नाही, म्हणून मी तुझ्या अंतरामध्ये येऊन राहतो. ही अवस्था आली पाहिजे. परंतु ही अवस्था येणार कशी आहे? एकाएकी येणार आहे का? ही अवस्था येणार नाही. सद्गुरू ज्यावेळी तुम्हाला म्हणतात की मी आता माझ्याजवळ तुला देण्यासाठी काहीच नाही आहे, मीच तुझ्या अंतरामध्ये येऊन राहतो आहे, त्यावेळी आपलं देखील त्याच पद्धतीने सद्गुरूंचे प्रती तेवढी भक्ती असणं आवश्यक आहे. तेवढं आपली जी एकनिष्ठा जी आहे ती एकनिष्ठा असणं आवश्यक आहे. नाहीतर हल्लीच्या काळामध्ये आपण पाहतो, आपण काकांनी देह ठेवल्यानंतर आपल्या परिवारामध्येच आपण अनेक पाहतोय की अनेक जण या मार्गाला गेले, अनेक जण त्या मार्गाला गेले, अनेक जण या महाराजांकडे गेले. संत दर्शन केलंच पाहिजे, जायलाच पाहिजे. संत, कारण काका देखील संत दर्शन करायचे. काकांचे देखील काकांनी संत संगतीचा प्रभाव सांगितलेला आहे. संत संगतीमुळे 4 गोष्टी प्राप्त होतात. पाप जे आहे या पापाचा विनाश होतो, क्षय होतो पापाचा, वासनेचा क्षय होतो, पुण्य जे आहे ही पुण्य प्राप्ती होत असते आणि मनोलय होत असतो. या 4 गोष्टी तर होतच असतात. परंतु आपली पण तेवढी जर आपल्या सद्गुरूंप्रती जर एकनिष्ठा असती, तेवढी जर आपली सद्गुरूंच्या बाबतीमध्ये जर आपला एवढा विश्वास असला, तर सद्गुरू निश्चितपणे जरी ते देहात असले काय आणि नसले काय आपलं संपूर्ण कार्य करत असतात. आणि ते अवस्था अशी आणतात की हे आता माझं काहीच नाहीये तुला देण्यासाठी, म्हणून मी तुझ्या अंतरामध्ये येऊन राहतो, मी तुझ्या जवळ येऊन राहतो. म्हणून म्हणतात की आपणासारखी गर्दी तात्काळ नाही, काळ वेळ तयार आली. त्यांना यत्किंचितही वेळ लागत नाही. आपल्यासारखे ते लगेच तात्काळ एकमेव ते शिष्याला करत असतात. परंतु याच वेळी आपण जे म्हणतो आहे, आपण सगळं सद्गुरूंचं बोलायचं, सद्गुरू काय करतात काय नाही.
परंतु हे करत असताना आपल्याला देखील सद्गुरूंना संतुष्ट करणं आवश्यक आहे. सद्गुरूंनी जी गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे तर सद्गुरूंनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गावरून आपल्याला देखील चालणं आवश्यक आहे. आणि अगदी सोपा असा मार्ग आहे. सद्गुरूंना जर आपल्याला प्रसन्न करावायचं असलं तर अतिशय सोपा असा मार्ग आहे. त्यासाठी प्रत्येकाने त्रिसूत्रीचा वापर केला पाहिजे. मग त्रिसूत्री कोणती आहे तर सद्गुरूंनी दिलेलं जे नाम आहे तर हे सद्गुरूंनी दिलेलं नाम आपण कायम राखलं पाहिजे. त्याचं आपण सतत त्याचा जप केला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. गुरु आज्ञेचं जे पालन आहे हे गुरु आज्ञेचं पालन हे आपल्याकडून घडलं पाहिजे. आणि तिसरी जी गोष्ट आहे तर त्यांच्या ज्या लीला आहेत, सद्गुरूंनी आजपर्यंत ज्या लीला केलेल्या आहेत त्यांच्या लीलांचं स्मरण म्हणजे पहा, या त्रिसूत्रीचा जर आपण वापर केला, सद्गुरूंच्या लीलांचं स्मरण करायचं, सद्गुरूंनी जे नामस्मरण दिलेलं आहे त्या नामावर अखंड श्रद्धा ठेवायची, त्या नामाचं अखंड स्मरण ठेवायचं. आणि तिसरी जी गोष्ट आपण पाहिली की सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन करायचं. या 3 गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितपणे सद्गुरू आपल्याला जवळ करतात. आपल्याला कोणती विवंचनाच राहत नाही, कुठलीच विवंचना राहत नाही. परंतु आपल्याच्याने या गोष्टी घडत नाही, कारण आपण सर्वजण जे आहे हे आपण सर्वजण सामान्य आहे. आणि आपण सर्वसामान्य असल्यामुळे पटकनी कोणता विश्वास जो आहे हा विश्वास बसत नाही. म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं की एक साधारणतः संत म्हणजे लोकांच्या मनात, तुमच्या आमच्या मनामध्ये असं एक झालेलं आहे. संतांची व्याख्या आपण अशी केलेली आहे की आपल्या ज्या संसारिक प्रापंचिक समस्या ज्या आहेत तर या प्रापंचिक समस्या सोडवण्याचं हमखास मार्गदर्शन केंद्र म्हणजे संत, असं आपण संतांना मर्यादित करून टाकलेलं आहे. की कोणती आमची प्रापंचिक अडचण आली, मुलाचं लग्न होत नाही जा त्यांच्याकडे, मुलीला नोकरी लागत नाही जा त्यांच्याकडे, पैसा पुरत नाही जा त्यांच्याकडे, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण त्यांच्याकडे जातो. आणि आपल्याला जिवंत संत लागतात. परंतु संत हे कायमस्वरूपी त्यांनी देह ठेवला काय किंवा ते असले काय देहानी किंवा नसले काय. उलट मी तर असं म्हणेल की संतांनी देह ठेवल्यानंतर त्यांचं अधिक व्यापकत्व होत जाते, ते अधिक व्यापक होतात. देहात असताना तर ते एखाद्या जागीच असतात, परंतु देह ठेवल्यानंतर त्या स्थानी तर ते असतातच, परंतु ते प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचतात, प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान होत असतात. आणि म्हणूनच ते देहामध्ये असले काय आणि नसले काय. आपण संतांना जर प्रसन्न आपल्याला करावायचं असेल, आपल्या सद्गुरूंना जर आपल्याला प्रसिद्ध करावायचं असेल तर त्याच्यासाठी त्रिसूत्रीचा वापर जो आहे हा त्रिसूत्रीचा वापर हा केला पाहिजे. संतांनी आपल्याला नाम दिलेलं आहे, काकांनी आपल्याला नाम दिलेलं आहे, त्या नामाचं आपण स्मरण केलं पाहिजे. त्या नामाचं आपण विस्मरण आपल्याला होता कामा नये. बरेच जण काकांकडे यायचे, अजूनही बरेच लोक भेटतात. त्यावेळी त्यांच्या जर काही समस्या असल्या तर ते काकांना सांगायचे किंवा अमुक अमुक आहे किंवा असं सांगायचे किंवा ह्या अडचणी येतात. मग काका विचारायचे किंवा तुम्ही नवीन जर आलेला असेल तर तुम्ही कुठल्या ठिकाणून आलेला आहे, तुम्ही कोणत्या घरचे आहात. मग काका ते समोरचा व्यक्ती सांगायचा किंवा आम्ही गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतलेला आहे किंवा आम्ही या सद्गुरूंचा प्रल्हाद महाराजांचा अनुग्रह घेतलेला आहे असं सांगायचं. काका त्याच वेळी त्या प्रश्नातून आलेला सांगायचे की माफ करा, तुम्ही आधी तुमच्या त्या स्थानी जा, तिथे तुम्ही त्यांना सांगा आणि नंतर मग तुम्ही तेच तुमचे सोडवणूक करणार आहे. माध्यम मी भले होईल, परंतु तुम्हाला आधी त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. पहा किती मोठा संदेश काका द्यायचे. काका तेच सांगायचे. म्हणूनच म्हटलेलं आहे, श्रेष्ठ सद्गुरू वाचुनी नाही जे मान्य कोणी, अंशिया निश्चयापासून न ढळ माझी बुद्धी, चित्ती सतत चिंतनाचा विषय तो निजरूपाचा, जागृत स्वप्न सुषुप्तीचा हाची असो नाथा. तर हे जे आहे काका सांगायचे त्यांना किंवा तुम्ही तुमच्या स्थानावर आधी जा. तसं जर केलं नाही तर आपल्या सद्गुरु स्थानाला कमीपणा येतो आणि तो कमीपणा आणण्याचं जे बालंट आहे हे बालंट आपल्या शिष्यावर लागू शकते. म्हणून प्रत्येकाने आपल्या सद्गुरूंच्या ठाई हे एकनिष्ठ असलं पाहिजे. सद्गुरूंनी जे नाम दिलेलं आहे ते नाम आपण घेतलंच पाहिजे. आता बरेच जण म्हणतात किंवा दिगंबराचा मंत्र करावा किंवा काय करावं, अमुक एक जप करावा का, हा जप चालतो का, काही नाही. आपल्याला सद्गुरूंच्या मुखातून जे नाम मिळालेलं आहे तेच नाम आपण घेतलं पाहिजे. बरेच जण म्हणतात की आम्ही दत्ताची उपासना करतो, एक माळ दत्ताच्या दिगंबराची घेतो, एक माळ गणपतीची घेतो, एक माळ रामाची घेतो, एक माळ याची घेतो. अरे बाबा ह्या सगळ्या माळी घेतो ठीक आहे,
परंतु मूळ जे आहे तुझ्या सद्गुरूंनी तुला जे नाम दिलेलं आहे ते नाम तू केव्हा घेणार आहे? त्यांनी सांगितलं 8 माळा घे, 8 अक्षरी मंत्र असेल, 8 माळा घे. करतो का आपण? नाही, की 1 माळ होते किंवा 10 वेळा म्हणतो, 11 वेळा म्हणतो. मग असं जर केलं तर सद्गुरू आपल्याजवळ येतील कसे? सद्गुरू आपल्याजवळ येतील कसे? एक तर्फी चालत नाही, दोन्हीकडून पाहिजे. एक तर्फी चालणार नाही. केवळ सद्गुरूंनी तुमच्याजवळ यायचं आणि आपण आपला धर्म विसरायचा, असं कसं चालेल? असं चालणार नाही. आपण देखील त्यांना संतुष्ट करण्यासाठी म्हणून ज्या ज्या गोष्टी अभिप्रेत आहे, जी त्रिसूत्री म्हटलेली आहे, त्या आपण केल्याच पाहिजे. तुम्ही एक गुरुमंत्राचं सतत स्मरण करा. नाम जे सद्गुरूंनी तुम्हाला जे नाम दिलं आहे तेच अखंड तुम्ही तुमच्या मुखामध्ये ठेवा. कुठल्याही देवतेचं असं वेगळं करण्याची गरज राहत नाही, कारण ते जे नाम आहे सद्गुरू त्या देवतेपर्यंत ते नाम बरोबर पोहोचवून देत असतात. गरज राहत नाही ही पोथी वाचावी, ती पोथी वाचावी, काही गरज राहत नाही. ठीक आहे, एक आपल्याला ज्ञान असावं, चातुर्मासाचा एक नियम असतो, म्हणून निश्चितपणे एक पोथी घ्यावी, ती वाचावी. काकांनी बरेचदा म्हटलेलं, नानांचं देखील वाक्य होतं की एकच ग्रंथ वारंवार वाचावा. त्या ग्रंथाच्या प्रत्येक वाचनानंतर एक नवीन अर्थ आपल्याला प्राप्त होतो. आपण पाहतो ना की आपण समजा नाना महाराजांच्या पोथीचं पारायण करतोय, काकांच्या पोथीचं आपण पारायण करतोय. मग काकांच्या पोथीचं आपण पारायण करतोय, तेच पारायण करा. पहा, प्रत्येक वेळी आपण जर अत्यंत मनस्वीपणे ते पारायण केलं, अत्यंत विचारपूर्वक ते पारायण केलं, तर आपल्याला प्रत्येक वेळी एक काहीतरी वेगळा बोध त्यामधून मिळतो, वेगळा अर्थ जो आहे हा वेगळा अर्थ त्यामधून आपल्याला मिळतो. म्हणून त्यांनी दिलेल्या नामावर, जे त्यांनी नामस्मरण आपल्याला सांगितलं आहे, जे त्यांनी नाम दिलेलं आहे, केवळ तेच नाम घ्या, दुसरं कोणतंही करण्याची गरज नाही. हमखासपणे तुम्हाला सांगतो की तुम्ही जर ते नाम घेतलं तर कोणत्या समस्याच तुम्हाला राहणार. परंतु आपली अवस्था तशी नसते. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कृष्णही पाहिजे, दत्तही पाहिजे, रामही पाहिजे, विष्णूही पाहिजे, कारण आपल्याला वाटतं हा नाही तर हा, हा नाही तर हा, असं होते. आणि वेळेवर ज्यावेळी मग सद्गुरूंचं सोडून देतो, या देवताचं कर, या देवतेचं कर, असं आपण करतो. आणि ज्यावेळी मग वेळेवर आपल्याला गरज पडते त्यावेळी विष्णूला वाटते दत्त जाईल, दत्ताला वाटते राम जाईल, रामाला वाटते कृष्ण जाईल, शेवटी कोणी येईल. अशी अवस्था आपली होती. म्हणून सद्गुरूंनी सांगितलेलं, सद्गुरूंनी दिलेलं जे नाम आहे, हे सद्गुरूंनी दिलेलं नामच केवळ आपण आपल्या जवळ ठेवावं, असं एक त्या त्रिसूत्रीमध्ये आहे. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या ज्या अखंड लीला आहे. आता आपणही काकांच्या सर्वजण सहवासामध्ये राहिलेल्या आपल्या सद्गुरूंच्या ज्या लीला आहेत, तर या सद्गुरूंच्या लीलांचं स्मरण जे आहे, या लीलांचं स्मरण वारंवार केलं पाहिजे. वाटणारच नाही की काका नाही आहेत म्हणून, काका देहानी गेले म्हणून. आपण पटकन बोलताना म्हणतो की बापरे त्यावेळेचे दिवस काय मंतरलेले होते. अरे अजूनही तर मंतरलेले दिवस आहेत ना. आपण ते जर प्रसंग जे आहे, हे प्रसंग जर आपण आपल्या डोळ्यासमोर आणले, त्या प्रसंगाची उजळणी केली. आपण शेगावला सगळेजण गेलो होतो, काका आपल्याबरोबर पायी आले होते. एक उदाहरण म्हणून ना, काका आपल्याबरोबर पायी आलेले होते. मग आपण देखील एखाद्या वेळेस पुन्हा जर असं वाटलं नाही शेगावला, तर एक 10 किलोमीटरची चक्कर मारली, पायी गेलो आपण, आणि त्याच्याबरोबर मग जर आपण मनामध्ये विचार केला, त्यांच्या लीलांचं स्मरण हे जर केलं, किंवा नाही आपल्या बरोबर काका आहेत हे जर केलं आपण स्मरण, तर निश्चितपणे त्यांच्या ज्या लीला आहेत, आणि हा आपला अनुभव आहे की ज्यावेळी आपण सत्संग म्हणूनच करायचा असतो, की ज्यावेळी आपण एकत्र येतो त्यावेळी आपल्या सद्गुरूंच्या लीलांचं जे स्मरण आहे, हे लीलांचं स्मरण घडते. आणि ते घडायला पाहिजे तरच तो सत्संग असतो. नाही तर मग आल्यानंतर यांनी फलांनी हेच केलं, याच्याकडे तेच होतं, त्याच्याकडे तेच होतं, तो सत्संग राहत नाही. सत्संग जर आपल्याला घडवायचा असेल, सत्संग जर आपल्याला करायचा असेल, तर आपल्या सद्गुरूंच्या ज्या लीला घडलेल्या आहेत, तर या सद्गुरूंच्या लीलांचं स्मरण जे आहे, तर या सद्गुरूंच्या लीलांचं स्मरण हे करायला पाहिजे. आणि तिसरा जो भाग आहे, तर हा तिसरा भाग आहे की तिसरा भाग म्हणजे त्यांच्या आज्ञेचं पालन करणे. त्यांच्या आज्ञेचं आपण किती पालन करतो, हा जास्त त्यांना आपण विचार करायला हवा. त्यांनी आपल्याला जास्त सांगितलेलंच नाहीये म्हणून. काका आपले इतके व्यवहारी होते, म्हणजे आपल्या सद्गुरूंसारखा सद्गुरू होणच नाहीये, हे तुम्हाला सांगतो आज. की आपलं खरोखर प्रत्येकाचं महत् भाग्य आहे की काकांसारख्या एवढ्या ईश्वरी अवताराने आपल्याला पदरामध्ये घेतलेला आहे. हे आपलं पूर्व सुकृत आहे की आज आपण काकांनी आपल्याला जवळ केलं. हा सगळ्यात मोठा आपला जर म्हटलं तर आपल्या जीवनामधला सर्वोच्च जो आपण म्हणतो तरी आपल्याला भेट मिळाली. परंतु आपण ते विसरून जातो.
त्यांनी जे आपल्याला आज्ञा दिली, तुम्हाला आज सांगितले काका आपले इतके व्यावहारिक होते की काकांना कर्मकांड फार आवडायचं नाही. काका म्हणायचे किंवा तुम्ही येताय ना एक माळ करा आणि निघून जा, तुम्ही इथं माझ्याकडे 2-2 तास 4-4 तास थांबण्याची गरज नाही. तुम्ही चालता बोलता परमार्थ झाला पाहिजे. काकांनी प्रपंच आणि परमार्थ याची सांगड घातलेली होती की प्रपंच जो करायचा आहे तर तो परमार्थाशी निगडीत असला पाहिजे. परमार्थ आणि प्रपंच हे एकमेकांमध्ये असले पाहिजे. आणि म्हणूनच म्हटलं आपण की काकांच्या आरतीमध्ये आपण पंचमीच्या आरतीमध्ये म्हणतो की प्रपंचाला सार्थ कराया हवाच परमार्थ, तवा आशिषे जीवनी आमच्या लाभेतो. तर हा जो परमार्थ आहे हा प्रपंच तर नेटका गेला. आमच्या स्वामींनी सांगितलंय प्रपंच करावा नेटका, सर्व संतांनी तेच सांगितलेलं आहे की मग काकांच्या आदेशाचं आज्ञेचं पालन करायचं म्हणजे काय. तर आपला विषय सुरू होता की काका हे खूप व्यावहारिक होते. काकांनी असं कधी देखील सांगितलं नाही की तू 2 तास बेस बघा, 2 तास तू जपच करत राहा, बाकी घरातले कोणते काम करू नको, नोकरीवर जाऊ नको, करू नको, असं कधीच सांगितलं नाही. काका म्हणायचे चालता बोलता तू नोकरीवर जातोय ना, मुंबई पुण्याचे बरेच लोक यायचे, अपडाऊन करतात, ते येणं जाणं त्यांचं 2-2 तास त्याच्यामध्ये वेळ जायचा. काका म्हणायचे काही हरकत नाही, फक्त अंघोळ झाल्या स्नान झाल्या एक माळ देवाजवळ करून घ्या आणि नंतर तुमच्या अपडाऊन मध्ये तुमच्या प्रवासामध्ये जिथे तुम्ही असाल त्या ठिकाणी तुम्ही तुमचा जप सुरू ठेवा. ही पहिली गोष्ट ती आपण करायला पाहिजे, त्यांच्या आज्ञेचं पालन आपण करायला पाहिजे. दुसरं काकांनी सांगितलेलं आपल्याला की त्रिपदी जी आहे ही त्रिपदी न चुकता झाली पाहिजे. आपल्या घरी त्रिपदीचे 3 पद झाले पाहिजे. म्हणजे आपण कुठेही असो, घरी असो, प्रवासामध्ये असो, कुठे असो, आपण प्रवासामध्ये का होईना ज्या पद्धतीने आपण प्रवासामध्ये कोणाकडे गेल्यानंतर जेवण खाण आपलं सुटत नाही, कपडा लत्ता सुटत नाही, हौशी मोदी सुटत नाही, सिनेमाला जाणं, बाहेर जाणं या गोष्टी सुटत नाही, त्याच पद्धतीने मग आपण बाहेरगावी गेल्यानंतर आपल्या सद्गुरूंनी जी आपल्याला आज्ञा दिलेली आहे, जी सांगितलेलं आहे ते आपण केल्या गेलं पाहिजे. आणि ते जर केल्या गेलं, या त्रिसूत्रीचा जर आपण वापर केला, या त्रिसूत्री जर आपण आचरणामध्ये आणली, या 3 गोष्टींचा जर आपण निश्चितपणे वापर केला तर निश्चितपणे सांगतो की काका आपल्यावर निश्चितपणे प्रसन्न होणार आणि आपल्याला कुठेही दुसरीकडे जाण्याची गरज पडणार नाही. या हृदयचे ते हृदय जे आहे, काका देखील आपल्याला देताना संतुष्ट होणार आहे. काकांना देखील आनंद होणार आहे की नाही मी जे माझे शिष्य तयार केले, ज्या लोकांना मी जवळ केलं, ज्यांना मी अनुग्रह दिला, तर ते सर्व जे आहे तर सर्व सन्मार्गाला लागलेले आहे. सर्वजण माझ्या जीवनात सार्थक काकांना देखील वाटेल निश्चितपणे. परंतु आपण मात्र त्या गोष्टी बऱ्याचशा करतच नाही. आपण म्हणतो नाही जर एक माळ झाली त्रिपदी, आम्ही म्हणतो दर रविवारी म्हणतो, दर गुरुवारी म्हणतो, मान्य रविवारी म्हणतो, गुरुवारी म्हणतो, पण रोज तुम्हाला बाहेर एकत्र येणं आपल्याला शक्य होत नाही. परंतु रोज त्रिपदीचे 3 पद जे आहे ते आपण आपल्या घरी म्हटल्या गेले पाहिजे. सामूहिक उपासना जी आहे, काकांनी सामूहिक उपासनेचं देखील महत्त्व सांगितलेलं आहे. काकांनी देह ठेवताना आहे चरित्रामध्ये सगळे अनेक उल्लेख आहे, परंतु पुन्हा वारंवार करण्याचं कारण असं आहे की आपण ते विसरून जातो. देह ठेवण्याच्या आधी उदासी लेआउट मध्ये जोशी यांच्याकडे त्रिपदी होती, कुलकर्णी यांच्याकडे त्रिपदी होती. त्या दिवशी काकांनी दुपारी 12 ते 2 च्या दरम्यान सगळे जे सेवक होते, तरुण मुलं जे होते, त्या सगळ्या सेवकांना फोन लावले होते आणि विचारलं होतं, अरे वा खामगावमध्ये सामूहिक त्रिपदी होते, तुम्हाला माहिती आहे की नाही. तो म्हणायचा हो माहिती आहे. पण तुम्ही त्रिपदीला येत नाही. नाही काका आम्ही आमच्या घरी त्रिपदी म्हणतो. अरे घरी त्रिपदी म्हणतो मान्य आहे, इतर दिवशी 6 दिवशी घरी म्हण, परंतु जी तुमची सामूहिक त्रिपदी आहे, रविवारची त्रिपदी असेल, गुरुवारची त्रिपदी असेल, जो कोणता दिवस ठरलेला असेल त्या त्रिपदीला तुम्ही आलं पाहिजे असं काका सांगायचे. आणि मग काकांनी त्यांना अगदी निक्षून सांगितलं होतं की तुम्ही जर आज मला त्रिपदीला दिसले नाही तर माझ्याकडे तुम्ही यायचं नाही, माझं घर तुमच्यासाठी बंद. काकांची वाणी होती ती. त्यामुळे त्या दिवशी जवळपास काकांनी जेवढे 50-60 मुलांना फोन लावले होते तर त्या 50-60 जण त्या ठिकाणी त्या दिवशी हजर होते. त्याच्यानंतर देखील महिना 2 महिने 4 महिने सगळेच्या सगळे हजर असायचे. नंतर मग पुन्हा हळूहळू कमी झालं. नंतर देह ठेवल्यानंतर मग पाहायचं काम सगळ्यांना आपल्याला. परंतु मग हेच आहे की आपण जर सद्गुरूंच्या आज्ञेचं जर पालन केलं, सद्गुरू आज्ञेचं पालन हे करायलाच पाहिजे. आणि सद्गुरूंच्या आज्ञेचं जर आपण पालन केलं तर निश्चितपणे सद्गुरू देखील संतुष्ट होत असतात. नाही तर मग आपण पहा ना, आपण देखील व्यावहारिक प्रपंचामध्ये पहा की आपल्या असं लक्षात येते प्रपंचामध्ये देखील की एखादी गोष्ट समजा वारंवार तुम्हाला आईने एखादी गोष्ट सांगितली की अमुक एक गोष्ट करू नको. एकदा आई सांगेल, दुसऱ्यांदा सांगेल, तिसऱ्यांदा सांगेल, प्रेमाने सांगेल, रागवून सांगेल, मारून सांगेल, 3दा सांगेल, 4दा सांगेल, परंतु 4थ्यांदा जर
मी ऐकलंच नाही तर आई देखील दुर्लक्ष करते की जाऊ दे मला काही ऐकायचं याच्याशी करायचं नाहीये. कारण काय की आपण सांगूनही जर मुलगा ऐकत नाही तर तुझं भलं उडा आता तुला कळतं कारण तू मोठा झालेला आहे असं देखील आहे म्हणते. ती तिचं सांगायचं काम करते परंतु तिचं ऐकणं न ऐकणं हे आपल्या हाती असते आणि आपण जर ऐकलं नाही तर त्याचा जो तोटा आहे हा तोटा आपल्याला होतो. मग त्याचप्रमाणे ही जी आपली अखिल विश्वाची जी माऊली आहे सद्गुरू माऊली आहे तिने जी आपल्याला आज्ञा केलेली आहे तिने जे आपल्याला सांगितलेलं आहे परत त्यांनी काय असं सांगितलं की मला अमुक पैसे द्या मला अमुक कपडा लत्त द्या मला अमुक हे करा. त्यांनी जे सांगितलं आहे ते कुठल्याही विनासायास ते होणारं एक पैसा देखील न लागणारं असं साधन त्यांनी सांगितलं. आणि मग ह्या ज्या साधना त्यांनी आपल्याला सांगितलंय ह्या ज्या आपल्याला त्यांनी या गोष्टी सांगितल्या ह्या गोष्टी आपल्याकडून घडल्या पाहिजे तरच आपले सद्गुरू जे आहे हे संतुष्ट होतील. आणि हे जे सद्गुरू सुवर्ण महोत्सवी वर्ष जे आपण म्हटलेलं आहे तर या सद्गुरू सुवर्ण महोत्सव वर्ष आपण जे साजरं केलं त्या साजरं करण्याला काहीतरी अर्थ प्राप्त होईल असं आपल्याला वाटतं. म्हणून आजच्या दिनी काकांजवळ हीच आपण प्रार्थना करूया की आमच्या सर्वांकडून ही जी त्रिसूत्री आहे तर या त्रिसूत्रीचं पालन व्हावं आणि अधिकाधिक आमच्याकडून नामस्मरण घडावं अधिकाधिक आपली सेवा नामस्मरण रूपी सेवा घडावी. कारण काकांनी जी भक्ती केलेली आहे भक्ती एकूण 9 प्रकारची आपल्याला म्हणजे 9 विधा भक्ती आहे आणि काकांनी जी भक्ती केली आहे त्यामध्ये दास्य भक्तीचा आपण विशेष उल्लेख करतो विशेष उल्लेखाने दास्य भक्ती म्हणतो. परंतु काकांनी केवळ दास्य भक्तीच केली असं नाही आहे तर इतरही ज्या 9 भक्ती आहेत तर या 9 भक्ती देखील काकांनी केलेल्या आहेत. त्या आता कशा पद्धतीने केल्या काय केल्या त्या ज्यावेळी एखाद्या पुन्हा ज्यावेळी योगी त्यावेळी आपण एक एक पाहू शकतो. कारण आज नंतर बराच वेळ झालेला आहे आपण इथे या ठिकाणी थांबूया. काकांच्या चरणी केवळ एकच प्रार्थना की आमच्या सर्व समस्त आपल्या शिष्यवर्गाकडून आमच्याकडून आपली सेवा अधिकाधिक व्हावी हीच सगळ्यांना शक्ती द्यावी एवढं काकांच्या चरणी आपण प्रार्थना करूया आणि या ठिकाणी थांबूया. ते झाल्यानंतर आता महाप्रसादाला सुरुवात होणार.